नाही, वाद विषय राहिलेला नाही. आमचे प्रभारी विदर्भाचे एक्स MLA कृणाल चौधरी मध्य प्रदेश आणि विदर्भ के प्रभारी आहे, यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशने आणि दिल्लीने जो निर्णय घेतला तो गटनेता राजेश अरूर आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील त्याला महापौर म्हणून आज आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा फॉर्म भरलेला नाही. प्रतिभा धानोरकरांच्याकडून 4 महिलांनी महापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि उपमहापौरमध्ये वसंतराव देशमुख एक सिनियर नगरसेवक आहेत, त्यांचं उपमहापौर पदासाठी फॉर्म गेलेला आहे. मला वाटतं की आज आमच्या हायकमांडच्या निर्देशाप्रमाणे राजेश अरूर यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि तसं पत्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय आयुक्तांना पाठवलेलं आहे, मेलही केलेला आहे आणि हे सर्व काम आमचे प्रभारी विदर्भाचे कृणालजी चौधरी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण होत आहे. आणि आज 5 वाजताचा वेळ आयुक्तांनी दिलेला आहे. 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे. त्यामुळे आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही असं माझं मत आहे. हायकोर्टातून पिटिशन मागे घेतलेली आहे. आता जी चित्र जे दिसत आहे त्याच्यामध्ये उबाटाने पण उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आतापर्यंत ते तुमच्यासोबत असल्याचं बोलण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं अजून जनविकास सेनेने सुद्धा अर्ज दाखल केलाय. चौरंगी लढत दिसते आता आणि हे जे गणित समीकरण जे आहे महापौर पदाकरताचं ते सुटलेलं दिसत नाहीये. नॉमिनेशन आहे, 10 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळे आता काही एवढं घाई करून काही उपयोग नाही. ठीक आहे, त्यांनी फॉर्म भरले, हे सगळी परिस्थिती आहे, त्यात काही लपून नाही. परंतु जनस्वराज पार्टी जी काय आहे ती काँग्रेस सोबत आहे. जरी त्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरला असलं तरी ते विड्रॉल करतील. 4 माणसांच्या भरोश्यावर ते काही निवडणूक लढतील असं काही त्यांना कळत नाही. राजकारण अशातला भाग नाही. दुसरा, उबाटाने फॉर्म भरला आहे, त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून ती चर्चा सुद्धा मार्ग काढता येईल, त्यामध्ये मला अडचण वाटत नाही. त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करतो आहोत, त्यामुळे इथे कुठे अडचण येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर उभाटांकडे काय पर्याय ठेवलाय मग तुम्ही? उभाटाचा नाही, बघा, उभाटांच्याकडे सुद्धा पर्याय ठेवलेला आहे. त्यांच्याकडे स्टँडिंग कमिटी जे काय आहे त्यांचं चेअरमनपद उभाटांना देता येईल आणि सत्तेचं वाटप बरोबर होईल. ते उभाटाला मान्य आहे का? त्या संदर्भात काही चर्चा झाली होती का? चर्चा सुरू आहे, तेच सांगतोय मी. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि जरी आज त्यांनी फॉर्म भरला तरी ते आमच्या प्रदेशाध्यक्षांनी संजयजी राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं आहे असं मला सांगितलं आणि संजय राऊत साहेबांनी काँग्रेसबरोबर उबाटा राहील असं सांगितल्याचं मला प्रदेशाध्यक्ष बोलले. हो, एक गणित असं पण सांगितलं जात आहे की उबाठाला भाजप सपोर्ट करेल आणि उबाठाचा तिथे महापौर देईल, उपमहापौर स्थायी समिती भाजप स्वतःकडे ठेवेल, त्यामुळं या सगळ्या बाबतीतही तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलेलं. पण नक्कीच त्याच्यावर लक्ष आमचं आहे. उबाटाचाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसनी आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पदं काँग्रेसनी घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता. भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला.
पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे. आता ही चर्चा आहे, अंतिम नाही, फायनल नाही. फायनल निर्णय सगळे बसल्यानंतरच होईल. त्यांचेही हायकमांड आहेत जसे आमचे आहेत. त्यामुळे त्यांच्या हायकमांडकडून त्यांना काय निर्देश येतो त्यावर बरंच गणित आहे. कारण आमची आघाडी म्हणून उभाटा आणि काँग्रेस ही आमची नॅचरल आघाडी आहे. विधानसभेत, लोकसभेत आम्ही ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एखाद्या वेळेस नसेल, पण आजही विरोधी पक्षामध्ये आमची आघाडी आहे हे स्पष्ट आहे. उपमहापौर पदासाठी पण 2 अर्ज भरले. धानोरकर गटाकडनं राहुल चौधरी यांचा देखील अर्ज आलाय. नाही, मला आता ते माहिती झाली आहे की उपमहापौर पदासाठी त्यांनी 2 अर्ज भरल्याची, पण ते मागे घेतील ना, तसं ते मागे घेऊ शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत संजय राऊत यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे का उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे तुमची? मी प्रदेशाध्यक्षांशी बोललो. मी उद्धवजी ठाकरेकडे पण भेटून आलो. त्यांनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, तो अध्यक्षांना मी सांगितला. मग अध्यक्ष त्यांच्याशी बोलले. त्यावेळेस खासदार संजय राऊतांशी बोलणं झाल्याचं मला माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की काँग्रेसबरोबर जाण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत किंवा काँग्रेसबरोबरच आम्ही जाऊ असं म्हटल्याचं त्यांनी मला बोलले. तरी महापौर पदाच्या बाबतीतला सस्पेन्स अजून कायम आहे. तुम्ही एकजुटानं दोन्ही गट एकत्रित महापौर होईल असा हे प्रयत्न. बघा, काँग्रेसचे 27 गट स्थापन झाल्यानंतर एकत्र आहेत. जनस्वराज पार्टीचे 3 आहेत, 30 झाले. आमच्याबरोबर BSPचा पाठिंबा आहे आणि जनस्वराज पार्टीबरोबर MIM बरोबर आहे. त्यामुळे 32 जागा आता आमच्याकडे आहेत. 64 मध्ये 32 आहेत. 2ची आवश्यकता आहे आणि 2ची आवश्यकता आहेत. त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत आणि मला वाटतं की खासदार प्रतिभा धानोरकर पण चर्चा करत आहे अशी माझी माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, संपूर्ण चर्चेमध्ये स्थानिक लेवलवर उभाटाकडनं जी चर्चा येत होती, आम्ही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत जायला तयार आहोत पण दुसऱ्या गटासोबत जायला तयार नाही, महापौर पद असेल तर, अशी सातत्याने त्यांच्याकडनं मागणी झालेली आहे. पूर्ण नाही, अजूनही त्यांची तशीच मागणी आहे. परंतु शेवट सत्तेची तडजोड करत असताना 1 पाऊल 2 पाऊल मागे जावं लागतं, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यांची भूमिका स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती की आम्ही विजय वडेट्टीवारांच्या बरोबर राहू, हे स्पष्टच आहे. आजही आहे, कालही होती. पण सत्तेच्या समीकरणामध्ये ज्यावेळेस निर्णय होतो त्यावेळेस निर्णय बदलले जातात असं मला वाटतं. हो, लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदारांकडनं पंतप्रधानांवर हल्ला केला जाणार होता असा गंभीर आरोप भाजपच्या खासदार सुमित्रा खान यांनी केला आहे. सुमित्रा खान, अच्छा, ठीक आहे. आजकाल हे आरोप सुमित्रा खान यांना प्रसिद्धी स्वतःला मिळवण्यासाठी कदाचित असावेत आणि सुमित्रा खान जर बोलले तर प्रसिद्धी लवकर मिळते, भाजपालाही मिळते आणि सुमित्रा खानलाही मिळते. पंतप्रधानावर हल्ला धावणार होता म्हणून जनतेची आणि भारतातील आपल्या भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचा धंदाच आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे आणि तो धंदा तेजीत चाललेला आहे. त्यामुळे ह्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. हो, पार्थ पवार यांना जो जमीन घोटाळा होता त्यामध्ये क्लीन चिट मिळाल्याची माहिती सध्या जी काही समिती नेमली होती त्या समितीने देखील क्लीन चिट दिल्याची माहिती. काही त्यात काय हे काही फार नवीन काय घडतं शकलं आहे का? जो सत्तेसोबत आहे तो सत्य आहे, जो सत्तेसोबत नाही तो असत्य आहे. म्हणून जमिनीतच काय घेऊन बसलात? जो सत्तेत सामील आहे तो खून केला, महाराष्ट्र लुटला, व्यभिचारामध्ये सहभाग असेल, बलात्कार जरी केला असेल तरी तो सत्तेत आहे, तो सत्य आहे. ते असत्य असू शकत नाही.
हेच आता महाराष्ट्रामध्ये रुजलेलं आहे, वाढतंय, वाढीस लागलेलं आहे. आणि सत्तेमध्ये जा, सोबत जा, वाटेल ते करा, तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. काल शरद पवार असे बोलले की राष्ट्रीय 2 विलिनीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. कुणाला बोलण्याचा अधिकार मी त्यांच्या वादात कशाला पडू? तुम्ही माझ्या पक्षाचा प्रश्न विचारा. आपल्या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात वाघ आहे किंवा वन्यजीवाशी रिलेटेड पर्यटन मोठ्या प्रमाणात येतं, पण आशिष जयस्वाल यांनी मागणी केली आहे वनमंत्र्यांना की जे शासकीय निवासस्थान आहे तिथे मांसाहार सुरू करा. याला काही विरोध सुद्धा केलाय, कारण की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कारण की संवर्धन आणि संरक्षण हे आमचं काम आहे, इथे विक्री नको मांसाहाराची. शासकीय विक्री नको नाही, खाण्यासाठी गेस्ट हाऊस आहे. विक्रीचा विषय नाही. असं आहे, तिथे काय वन्य प्राणीच खातात काय गेस्ट हाऊसमध्ये? तिथे तर काय बकरं कोंबडं खायला काय अडचण आहे? पुढे मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी ही बंदी कशासाठी? वन विभाग म्हणजे अरे जिथे वन्य प्राणी हिंस्र असतात, प्रत्येकाचं सायकल ठरलेली आहे. वाघाला हरिण लागते म्हणजे शिकारच करतो, कोल्याला कोंबडी लागते, बकरं लागते, बिबट्याला कुत्रं लागते. गावातलं हे एकमेकाचे हे आहे, भक्षक आहेत ना एकमेकाचे, ती सायकल आहे. आणि ह्या सायकल असताना तिथे काय त्या गेस्ट हाऊसमध्ये मांसाहार बंद करणं म्हणजे मला वाटतं या सगळ्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील गेस्ट हाऊसचा वापर महाराष्ट्रीयन माणसांनी करू नये तर नेबर कंट्रीजनीच करावा. बाजूच्या सुरतवरून आलेल्या, अहमदाबादवरून आलेल्या लोकांनी करावा आणि त्यांच्यासाठी ही व्यवस्था कदाचित असावी, म्हणून त्याला विरोध असेल. आज जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मात्र जे ज्येष्ठ मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते एका सरपंचाच्या प्रचारासाठी गेलेले आहेत, म्हणजे उमेदवार आहे आणि ते उमेदवार जमीन घोटाळ्यातील आरोपी आहे. एका मंत्र्याला जमीन घोटाळ्यातील आरोपीच्या प्रचारासाठी जावं लागतं. मी तुम्हाला ते वारंवार सांगतो. सध्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सोबत आहे तो सत्य आहे, तो खोटा असू शकत नाही, तो शुद्ध आहे, तो प्रामाणिक आहे, तो इमानदार आहे. आणि विरोधात आहे ते सारे बेईमान आहेत. त्यामुळं कदाचित त्यांना वाटलं असेल हा आमच्या सोबत आहे, कितीही जमीन घोटाळा केला असला तरी हा व्यक्ती आमच्या सोबत आहे म्हणजे प्रामाणिक आहे, असं त्याचं मत झालं असेल. त्यामुळं मंत्री महोदय त्यांच्यासाठी गेले असतील. भाऊ, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 32 तास जाम राहिलं. एका बाजूला मोठ्या रस्त्यांचे दावे केले जातात, सरकार मोठ्या गोष्टी करते, मात्र काल इतकी विदारक स्थिती होती ही निसरता 32 तास लागलेला आहे. किती गांभीर्याने आला नाही, ह्यालाच आपण विश्वगुरू म्हणू ना. भारत विश्वगुरू यालाच म्हणू आपण, यालाच आपण विकास म्हणू. हेच आपण जगामध्ये भारताची शान आणि आणबाण आहे. दिसते ना ज्याकडे या आपत्कालीन स्थितीमध्ये टँकर पलटल्यानंतर जर 30 तास वाहतूक ठप्प होत असेल तर आपल्याकडे अशी यंत्रणाच उभी नाही. आणि गोष्टी मात्र आम्ही चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो, आम्ही मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो. जे आमच्या काँग्रेसनी उभं केलं होतं त्याच्यावर स्वतःला मिरवण्याचं काम केलं जातं. पण आता नव्यानं 10-12 वर्षात या सगळ्या परिस्थिती हाताळण्यासाठी हे सरकारचं अपयश आहे. आणि सरकारची यामध्ये नाचक्की आहे की आज जगामध्ये कुठलाही असा देश नसेल की जिथे ॲक्सिडेंट नंतर 36 तास, आणि महाराष्ट्राला तर खूप प्रगतीकडे नेत आहेत म्हणून सांगतात. समृद्धी मार्ग बांधला जात आहे, शक्तीपीठ मानला जातो आहे, आणि पुण्याला जाताना एक्सप्रेस वेवर 36 तास वाहतूक खोळंबली आहे. यावरून यांची प्रगती
कशी आहे आणि कुठे घेऊन जात आहे हे महाराष्ट्रातील जनता बघते. या सगळ्या परिस्थितीत एक प्रश्न उत्तरित राहिलेला आहे. खासदारांचे नगरसेवक नेमके कुठे आहेत, ते किती वाजता पोहोचणार आहे? 5 वाजता. नाही, त्यात काय सांगितलं मी, परत विचारायचं काय, 5ला पोहोचतील. कुठे ठेवले आता ते त्यांनी कुठे ठेवले ते मी कसं शोधू. क्या निर्णय हुआ चंद्रपुर में, किसको कौन सा पद दिया गया? नहीं, अभी जो प्रभारी ने बताया वही निर्णय हुआ. क्या हुआ? अब बताया ना प्रभारी ने, और क्या उसमें बात करने की जरूरत है. नहीं, अभी जरूरत नहीं मुझे बताने की. जो प्रभारी ने बताया वही निर्णय हुआ है और निर्णय को लेकर हम आगे बढ़ रहे हैं. क्या निर्णय हुआ है सर? अब जो बताया वही निर्णय हुआ है. अब जो बताया वही निर्णय हुआ है. दोबारा बताने की, बार बार रिपीट करने की जरूरत है. भाऊ, महाराष्ट्रामध्ये हेलिकॉप्टरचे अपघात थांबत नाही आहे. कारण पंकजा मुंडेंच्या अभी सामने हिंदी आहे बोलत. चंद्रपुर में किस तरह से महापौर को लेकर रास्ता करनी क्या कारण है, इतना लंबा ये? ऐसा है, हम लोग डेमोक्रेसी पे विश्वास रखते हैं. पार्टी के अंदर भी हमारे डेमोक्रेसी है और अंतिम निर्णय हाईकमान लेता है. हाईकमान ने निर्णय लिया, सभी को मान्य हो गया, काम खत्म. जिस तरह से कई बार मुख्यमंत्री का चयन होता है, उस तरह की खींचातानी इस बार जरूर होनी चाहिए. बिल्कुल अच्छी बात है. अच्छी बात है, क्यों नहीं है. ऐसा कोई राजेशाही थोड़ी है ऊपर में बैठकर निर्णय लो. या अपन, हमारी भी पार्टी में डिसिप्लिन होता है. आपस में छोटी मोटी बात होती है. परसों आपने देखा नहीं क्या, ना भाजपा के नगर सेवक गट रजिस्टर के लिए आए थे, परभनी के कलेक्टर ऑफिस से भाग गए, वो बात ही नहीं चली. अब कल नासिक में क्या हुआ. तो ये तो हर जगह में होता है, कम ज्यादा होता है. आखिर में निर्णय पार्टी के निर्देश से होता है. पदों का बंटवारा किस तरीके से किया गया है? उद्धव ठाकरे को की पार्टी को नहीं, वो बंटवारा की बात चल रही है. अभी नॉमिनेशन हो चुका है और क्या गट नेता भी निर्णय राजेश अरूर को बनाने का पार्टी का लेटर आ चुका है और इस तरह से हम लोग आगे बढ़ेंगे. जो भी जरूरत है सदस्यों की, मिलकर काम करके उसको जोड़ने का काम करेंगे.